दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। टोरेस ज्वेलर्सच्या 1000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पोलिसांनी टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी प्लॅटिनम हर्सचा सीईओ तौसिफ रियाजला रविवारी अटक केली आहे। तौसिफ रियाजला न्यायालयासमोर हजर केले असता 3 फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। टोरेस ज्वेलर्सची मुख्य कंपनी प्लॅटिनम हर्न आहे। तौसिफ रियाज या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे। तौसिफ लोणावळ्यात लपून बसला होता। पोलिसांनी रविवारी एका हॉटेलमध्ये त्याला अटक केली। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे। टोरेस ज्वेलर्सचा 1000 कोटींचा घोटाळा आहे। पोलिसांनी तौसिफ रियाजसह आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। एकूण 12 आरोपी असून त्यापैकी 8 लोक फरार झाले आहेत। यात 7 जण युक्रेनचे आहेत तर एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे। 30 डिसेंबर 2024 पूर्वीच हे लोक देशातून फरार झाले आहेत। या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। त्याचबरोबर सक्तवसुली संचालनालयानेही तपास सुरू केला आहे। हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग आणि संशयास्पद व्यवहारांशी संबंधित आहे। ईडीला तसे पुरावेही हाती लागले आहेत। आतापर्यंत ईडीने मुंबई आणि जयपूरसह 10 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।